कट केला असेल तर तो कोण करेल? कोणाची अशी क्षमता आहे किंवा एवढं धाडस आहे? दादा हे त्या अपघातातून वाचले, ते कुठेतरी लपलेले आहेत, त्यांना कोणीतरी लपवलंय वगैरे अशा वाटेल त्या गोष्टी, कहाण्या या सगळ्या चौकशा पूर्ण होईपर्यंत निदान रोहित पवार यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं याविषयी अश्लाघ्य वाटाव्यात अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणं हे थोडंसं मला तरी चुकीचं वाटतं. नमस्कार, हार प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी अनिकेत जोशी. आपण मधल्या काही गॅप नंतर परत भेटतो आहोत. मधल्या काळामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. तो एक फार मोठा धक्कादायक असा अपघात होता. त्यांचं विमान बारामती विमानतळावरती उतरता उतरता अखेरच्या क्षणी कलंडलं आणि धावपट्टीच्या पलीकडे एका खड्ड्यामध्ये पडलं. या सगळ्या घटनेवरून महाराष्ट्रात क्षोभ उसळला. लोक मनातल्या मनात चिडले, भाववश झाले आणि याच्या परिणतीमधून काही गोष्टी, काही आरोप केले जाऊ लागले. दादांच्या मृत्यूला एक 7-8 दिवस झाल्यानंतर आता खरं तर त्यांचा शोकाचा काळही संपलेला आहे. त्यानंतर त्यांचे पुतणे रोहित पवार हे काल बोललेले आहेत. त्या दरम्यानच्या काळामध्ये दादांच्याच पक्षाचे एक आमदार आणि विधान परिषद सदस्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काही भाष्य केलं. कटकारस्थानाच्या शंका या लोकांनी व्यक्त केल्या. खासदार बजरंग सोनवणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार हे काही बोलले. अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी काही शंका उपस्थित केल्या. त्यानंतर या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. झाला तो प्रकार दुर्दैवी होता आणि जसं शरद पवार साहेबांनी काही तासानंतरच जाहीर केलेलं होतं, सांगितलं होतं की हा एक अपघात आहे, याच्यामध्ये अजिबात राजकारण करू नका. पण दुर्दैवानं पवार साहेबांचे नातू आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार हे स्वतः माध्यमांच्या पुढे येऊन अशाच प्रकारे ज्या शंका व्यक्त करतात, त्यात कुठेतरी काही राजकारण आहे असा संशय, अशी शंका माझ्यासारख्याला येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत खुलासा केला. त्यांनी शंकांना उत्तर दिली नाहीत किंवा त्या नाकारल्या देखील नाहीत. त्यांनी इतकंच म्हटलं की या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू आहे. पवार कुटुंबातील लोकांना वाईट वाटलं असेल, त्यांना काही जाणवत असेल, हे पण काय अनैसर्गिक आहे असं नाही, चुकीचं आहे असं नाही. पण या सगळ्या चौकशा पूर्ण होईपर्यंत निदान रोहित पवार यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं याविषयी अश्लाघ्य वाटाव्यात अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणं हे थोडंसं मला तरी चुकीचं वाटतं. चौकशा कुठल्या सुरू आहेत तर कुठलाही विमान अपघात होतो तेव्हा एक अपघाताची चौकशी करणारी अशी यंत्रणा हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत असते. त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी नसतात, तज्ज्ञ लोकच असतात आणि ही यंत्रणा ही प्रत्येक अपघाताची चौकशी करत असते. विमान अपघात होतो तेव्हा त्याच्यामध्ये असलेलं एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे एक यंत्र असतं आणि ब्लॅक बॉक्स या दोन अतिशय महत्त्वाची अशी उपकरणं असतात. ही उपकरणं अशा विशिष्ट प्रकाराने तयार केलेली असतात की जी अपघातामध्ये प्रचंड मोठा आघात झाला, आग लागली, कारण जनरली विमानामध्ये जे इंधन असतं त्याचा स्फोट होतो आणि कुठल्याही विमान अपघातामध्ये आग लागल्याची घटना घडते. या बाबींमुळे सुद्धा त्या उपकरणांना काही इजा होऊ नये अशा प्रकारे त्यांची रचना केलेली असते. अशा प्रकारे बंदिस्त पेटीमध्ये ती उपकरणं ठेवलेली असतात आणि जेव्हा विमानाचं उड्डाण होतं तेव्हा ज्या काही गोष्टी तपासल्या जातात, चेकलिस्ट असते पायलटकडे, त्याच्यामध्ये हे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सुरू आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं असतं. रोहित पवार यांनी काल एक जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी दाखवल्या. काही प्रश्न त्यांनी लिहिलेले होते, स्लाइड्स होत्या आणि काही त्यांनी प्रेझेंटेशनमध्ये काही व्हिडिओ दाखवले. त्यातले 1-2 व्हिडिओ असे होते की बारामतीतले काही लोक बोलतात की
साहेबांचं किंवा कुठलंही विमान जेव्हा उतरतं तेव्हा जो काही आवाज येतो तो आवाज आणि अपघातग्रस्त दादांचं विमान जेव्हा उतरलं तेव्हा आलेला आवाज ह्याच्यात फरक होता आणि हा दुसऱ्या प्रकारचा आवाज हा मला बरोबर वाटला नाही. हे का सामान्य शेतकरी कुटुंबातल्या महिलेची तिथली विधानं ती रोहित पवारांनी तिकडे दाखवली. त्याचप्रमाणे त्यांनी अशा शंका उपस्थित केल्या की ज्याच्यामध्ये दादांच्या मृत्यूमागे मोठा कट होता, मोठं कारस्थान घडलेलं होतं, अशा प्रकारे त्यांची विधानं आहेत. विमानामध्ये इंधनाचे कॅन ठेवलेले होते एक्स्ट्रा, असा त्यांचा एक आरोप आहे. म्हणजे असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की हे ठेवले होते की नव्हते. याचे उत्तर आता चौकशीमध्ये खरं तर पुढे येईल. परंतु विमानामध्ये कुठल्याही म्हणजे सामान्य माणसाला देखील कुठलेही ज्वलनशील पदार्थ विमानात घेऊन जायची परवानगीच नसते. काटेकोरपणाने या गोष्टी पाहिल्या जातात. पण त्यांनी एक असं संशयाचं वलय तयार केलेलं आहे की खाजगी विमान कंपन्यांच्या मध्ये सुरक्षिततेचा अभाव असतो. सुरक्षेची जी मानकं आहेत ती योग्य प्रकारे पाळली जात नाहीत, सांभाळली जात नाहीत. अशा प्रकारे कारण विमानामध्ये जाणारे लोक हे मोठे उद्योगपती असतात, मोठे राजकीय नेते असतात, अतिशय VVIP अशा प्रकारचे हे लोक असतात. आणि दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यासाठी सरकारची एक विमानं हायर करणारी अशी यंत्रणा आहे. त्यांच्यामार्फत यांची विमानं घेतली जातात. या सगळ्या यंत्रणेविषयीच रोहित पवार यांच्या विधानातून शंका उपस्थित केली जाते. कट केला असेल तर तो कोण करेल? कोणाची अशी क्षमता आहे किंवा एवढं धाडस आहे? हा एक मोठा माझ्या पुढचा प्रश्न आहे. एकतर असं रोहित पवारांनी स्वतः सांगितलं आणि हे अनेक लोकांनी वेळोवेळी पुढे आलेल्या या गोष्टी आहेत की अजितदादा यांचा रस्त्याने जाण्याचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम ऐन वेळेला त्यांचे मुंबईतले जे काही एंगेजमेंट्स होत्या, अपॉइंटमेंट्स होत्या त्या लांबल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की मी विमानाने जाईन. आता अजित पवारांचा त्यांचं नेतृत्वाचं एक उंची किंवा त्यांची व्यावहारिक क्षमता या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं राज्य सरकारमध्ये असलेलं महत्वाचं स्थान यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी विमान मिळणं अगदी शक्य होतं. आता एक कट जेव्हा म्हणतो, जेव्हा कट याची शंका उपस्थित केली जाते, कोणीतरी हा कट रचला जातो याचा एक दिशा म्हणून, एक पुरावे म्हणून रोहित पवार असं सांगतात की विदर्भातला एक नेता हा अजितदादांना भेटायला आला आणि त्यांनी खूप उशीर केला. एक महत्वाची फाईल कुठली तरी, म्हणजे हे आधीच्या पण काही पत्रकार परिषदांमध्ये अन्य नेत्यांच्याकडून हे सांगितलं गेलेलं आहे की काहीतरी महत्वाच्या फाईली होत्या, त्यावर तातडीने सह्या करणं गरजेचं होतं, यासाठी दादांना थांबवलं. म्हणजे कोणीतरी दादांना मुद्दाम कट करून थांबवलं आणि मग ते विमानाने गेले. हे म्हणजे खरं तर तर्काला पटणाऱ्या अशा गोष्टी नाहीत. रोहित पवार हे मोसाद संघटनेच्या एका पुस्तकाचा हवाला देतात की ज्याच्यामध्ये शत्रूला कशा प्रकारे मारायचं असे काही त्यांचे, ज्याला काय म्हणू आपण, कार्यपद्धती याच्याविषयी काही दिलेलं आहे. एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या शत्रूला संपवायचं असेल तर त्याच्यावरती वैयक्तिक काही हल्ला वगैरे न करता त्याच्या ड्रायव्हरला फितूर करा, अशा प्रकारची एक त्याच्यामध्ये उल्लेख रोहित पवार करतात. याचा अर्थ त्या पायलटला कोणीतरी फितवलं होतं आणि त्याला सांगितलं का तू, म्हणजे हे पटण्यासारख्या या गोष्टी नाहीत. मग ते असं म्हणतात की तो पायलट हा दारुडा होता. म्हणजे एका दादांच्या बरोबरच अपघातात गेलेल्या व्यक्तीच्या चारित्र्याविषयी, त्याच्या इंटिग्रिटीविषयी इतके गंभीर प्रश्न एका राजकीय नेत्यानं उपस्थित करावेत, हे त्या कुटुंबाच्या भावनांचा देखील त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये तपास यंत्रणा आहेत, त्या जी काय माहिती घ्यायची असतील ती घेतील. त्यांनी एक व्हॉट्सॲप चॅट दाखवलं. आता अशा प्रकारच्या व्हॉट्सॲप चॅट हा जर पुरावा म्हणून अशा प्रकारे पत्रकार परिषदेमध्ये दाखवला जातो, त्याची सत्यता काय? हे कुठून आलं तुमच्याकडे? हे तुम्हाला मिळालं कसं? या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायला पाहिजेत. ते म्हणतात मी हे काय सांगणार नाही, हे चॅट आहे आणि अशा प्रकारे चर्चा झाली. त्यात ते असं सूचित करतात की ही जी विमान कंपनी VSR जी आहे, त्यांच्या मालकांनी
ह्या सुमित कपूर जे पायलट होते त्यांच्याविषयी त्यांनी अशा प्रकारे हे विधान केलं आणि ते बरेचसे दारू प्यायचे किंवा तत्सम त्यांच्याविषयी काही तक्रारी होत्या अशा प्रकारे त्यांनी ते म्हटलेलं आहे. ते सगळं जे दादांच्या विषयी जे सांगितलं जातंय याच्यामध्ये पायलट सुमित कपूर आणि को पायलट शांभवी पाठक हे होते. लिअरजेट या प्रकारचं ते विमान होतं. ही कंपनी देखील नावाजलेली आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांना प्रवासामध्ये काही चहा वगैरे देण्यासाठी किंवा अशा प्रकारे ज्याला आपण एअर होस्टेस म्हणतो अशा प्रकारे पिंकी माळी या होत्या. त्या माली आहेत, माळी नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे अमराठी मंडळी होती आणि दादांच्या बरोबर सतत असणारे त्यांचे विदीप जाधव हे PSO म्हणजे व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी असे जे सतत असायचे दादांच्या सोबत ते होते. 5 लोक गेले. बारामतीच्या काही मंडळींनी असं सांगायला सुरुवात केली होती की 6 लोक होते आणि 6वा व्यक्ती जो होता तो म्हणे विमान पडता पडता पटकन बाहेर पडलेला दिसला. हा कोण होता? म्हणजे नसत्या शंका उपस्थित करणं आणि म्हणजे दादा हे त्या अपघातातून वाचले, ते कुठेतरी लपलेले आहेत, त्यांना कोणीतरी लपवलंय वगैरे अशा वाटेल त्या गोष्टी, कहाण्या या रचून सांगितल्या जात होत्या. त्याच्यावरती काही लोक विश्वास ठेवतही असतील. तर्क शुद्ध विचार करणारे लोक याच्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाहीत. पण रोहित पवार यांच्यासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारे अशी विधानं करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी याचा फेरविचार केला पाहिजे. अन्य प्रवाशांच्या त्या विमानातल्या कर्मचाऱ्यांच्या विषयी ते जे काय बोलतात ते देखील मला योग्य वाटत नाही. आपल्याला या सगळ्या व्हिडिओविषयी काय वाटतं हे आपण आम्हाला जरूर कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्यास आवडल्यास शेअर करा. अशाच प्रकारच्या काही नवीन घडामोडींसह आपण परत भेटू. धन्यवाद.